सर्वप्रथम या ठिकाणी भागवत कथाकार, शिवकथाकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण प्रवीण महाराज पार्डीकर यांना विनंती करतोय की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. थोडं प्रवीण महाराज मोठ्या ना रामकृष्ण हरी. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. सर्वप्रथम सर्वांना हृदयापासून रामकृष्ण हरी. आज आपण इथं का जमलोत हे सर्वांना म्हणजे माहिती आहे. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य एकंदरीत आमची संस्था आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था ही एकंदरीत 19 जिल्ह्यामध्ये आता कार्यरत आहे. छोटासा संकल्प मनामध्ये होता आणि ह्या आमच्या मंडळीने तो संकल्प म्हणजे खरंच म्हणजे वेलू गगनावर नेला आहे. संकल्पना एवढीच मनामध्ये होती की बाबा रे हे कार्य जर सुरुवात करायचं असेल तर कुठून गेलं पाहिजे, तर घरोघरी ज्ञानेश्वरी गेली पाहिजे. आम्ही हा संकल्प केलाय, सुरुवात केली त्याची. आणि जसं जसं ज्ञानेश्वरी पारायण आम्ही घरामध्ये पोहोचले, ज्ञानेश्वरी आम्ही घरामध्ये पोहोचली आणि श्रावण मासामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आपापल्या घरी करण्याचा प्रयत्न सगळ्यांना करण्याचा प्रयत्न केला. त्यातून एक संकल्प केला बा जेवढ्या ओव्या आहेत तेवढ्याच ज्ञानेश्वरी आम्ही मोफत दिलीत. प्रत्येक जागी आम्ही ज्ञानेश्वरी जिथूनही साधक मंडळी बसली तिथपर्यंत हे ज्ञानेश्वरी नेऊन आम्ही पोहोचली. त्याच्या माध्यमामधून त्याच ज्ञानेश्वरी पारायणाच्या माध्यमातून या संस्थेची हळूहळू उभारणा झाली. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आता धर्मशाळेचं काम असेल किंवा अन्य व्यतिरिक्त काम असेल अशा गोड प्रकारे असणारं की त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही एकमेकाला सहाय्य करू, अवघा धरू सुपंथ या न्यायाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, विशेष म्हणजे प्रत्येक गावापर्यंत हा संकल्प आम्ही नेण्याचा प्रयास करत आहोत. आणि त्यासाठी आम्ही सर्व एकत्र जमलो. खरं म्हणजे विशेष म्हणजे आकाशजी महाराज खोकले यांचं हृदयापासून स्वागत आहे. का तर आज 6-7 महिन्यापासून ते आमच्यासोबत जुटलेले आहेत. त्यापेक्षा 3-4 वर्षापासूनच जुटलेले आहेत. पण या संस्थेच्या माध्यमातून जर म्हणलं तर एक 5-7 महिन्यापासून आणि हा सगळ्याला एकत्र आणायचं, एक संघटना तयार करायची, त्याच्या माध्यमातून हे आपण कार्य करायचं आहे. हे आज करूया, उद्या त्यांच्या पाठीमागं धावपळ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी एक कीर्तन तर रात्री एक कीर्तन, रोजचे 2-3 कीर्तन. त्यामध्ये त्यांनाही वेळ नव्हता, तुम्हा सर्व मंडळी वेळ नव्हता, पण वेळातला वेळ काढून हे आज उभारणा केली. त्याबद्दल सर्वांचे, आकाश महाराजांचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. रामकृष्ण. धन्यवाद.